श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 4 फलश्रुती कपटाचे बंधन व्यथा तुटेल, शत्रूचा पराभव होईल. श्री गणेशाय नमः. जय 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 करुणानिधे आगम अगोचर विशाळ बुद्धे सकळ मुनी मानस हृदय वृंदे उद्यान वाटे आनंदाचे. हे योगी मानस रंजनी पंढरीशा मूळ पिठणी पुंडलिकाचे आराध्य स्वामिनी उभी अससी विटेवरी. सौम्य दिसे परी निटक बहुत ठक चित्त चालक भक्त मानस भावहारक छिनाल सुकृत उरवनेदी. पहा कैसी बाका समान नासाग्र भागी दृष्टी देऊन कोणी म्हणेल गरिबावान चांगुलपण मिरवीत असे. परी हे अंतरीची खून नरहरी मालू एकची जाणे. भक्तीविषयी लंपट वासना मना माझी हुटहुटी सुकर्म हृदया घालुनी हात युक्ती प्रयुक्ती काढून घेत पुढे पुढे होऊनी कार्यार्थ आपले त्या संपादी. पहा दामाजीचे दायधन गटकन गेले अभिलाषून कंगालवृत्ती सोंग धरून देव महार झाला असे. नरहरी सबळ सुवर्ण कर्म त्यांच्या विषयी वरिला काम भांडावे तो जन्मोजन्म शिवमोळी राहत असे. कुब्जा दादूला वाकुंडा तिकुंडा नाही म्हणे तिला झाला पुंडा. वृंदा पुरुषही जाडा स्मशानवस्ती केलीसे ठकवणी मारिला काळ यवन. 16 सहस्र दादूला होऊन शेवटी न पावे समाधान ब्रह्मस्थिती वरिलिसे. चक्षु घोषर होत जे जे ते मागू शके निर्लज्जे. सुदामाचे सुकृत साजे कोरडे म्हणे सहसाही कायवरीला मृत्यू दुकाळीने. द्रौपदीची खाय भाजी पाने हात ओढवणी लाजिरवाने मिटक्या मारुणी भक्षित असे. शबरीची बोरे उच्छिष्ट पाहून न म्हणे भक्षी मन लावून चोख्यांचा पदार्थ गोड पाहून रथासहित सारित असे. नामा बाळ ठकुणी त्वरित नैवेद्य भक्षित हातोहात तस्मात किती दुर्गुणात सद्गुणाते आणावे. असो ऐसे परमठकणी एवढी बैसली ग्रंथश्रेणी परमचित्तांचे समूळ घेऊन पायापासी ठेवीत असे. असो तिचे वरदे करून श्रोते ऐका आता कथन. श्री मच्छिंद्र योगी पूर्ण हिंगळाकारणी संचरला. मागले अध्यायी कथन मच्छिंद्र मारुतीचे युद्ध होऊन शेवटी प्रीती विनटून हिंगळाख्य स्थाना पावले. ती ज्वालामुखी भगवती महाप्रदीप्त आदिशक्ती तेथे जाऊनी द्वारांप्रती मच्छिंद्रनाथे पोचले. तवे ते द्वार पाहता क्षेती उंच बाहू सार्धशक्ती औरत चौर षडशती विराजलेसे द्वार ते. परिद्वारी ते प्रचंड अष्टभैरव महादेंड. त्यांनी नाथपंत पाहुणी वितंड चित्तांत कामना उदेली. नागपत्र अश्वस्थ थाई मच्छिंद्रनाथ हा गोसावी. नेमाचणी विद्या प्रवाही प्रसन्न केले दैवते. तरी शाबरी विद्या कवित्व येणे केले वरदसित. तरी ते प्रांजळ कायस्थ तेवी झाले ते पाहू. ऐसे कामधुरणी पोटी युद्धरीतींच्या सुखालोटी. अष्टही भैरव एक थाटी प्रत्यक्ष झाले द्वाराते. अगे नेमुनी संन्यास रूपा देह पंकजा दावनी तद्रूपा. म्हणती महाराज योगदीपा कोठे जासी ते सांग. येरू म्हणे शक्ती दर्शन गेणे उदेले अंतकरण. तरी तुम्ही आहात संन्यास धाम तुम्हा जाणे आहे का. तव ते म्हणते जोगी ऐक आम्ही येथेचे स्थायिक. भगवती काजा वरदायक द्वारपाळ म्हणवितो. तरी येथे कामनास्थित दर्शनार्थ कोणी येत. तरी पाप पुण्य पुसोनी त्या प्रत मार्गापरी योजित असो. अगापुमाचा प्राणी शब्द रचणे दिसून येता चित्त कामणे. त्या प्रसादुनी अंबा दर्शने सिद्ध करीतो महाराजा. आणि पापकलह अर्थ धुर्जटी आमुते दिसून येता दृष्टी. त्यासी मागे परतवणी राहती तो पुरुष दर्शनासी मिरवेना. तस्मात वागुतराचे देठी प्रसाद मिरवला हो शेवटी. तरी त्वत्कामना उदेली पोटी अंबा दर्शनी मिरवावे. तरी महाराज योगद्रुमा पाप पुण्याचा झाडा आम्हा दर्शवोनी दर्शन कामा. स्वस्थ करी ऋती सुका अंतरी आला अर्थ कंदर्प. येथे करिता काही लोप तरी संचार करिता द्वारमाप. मध्ये अटक महाराजा द्वार साकडे होते अतिसान. गुंते करिता अनृत भाषण मग त्याते मागे ओढून पूर्ण शिक्षा दावितो. तस्मात तुमची कर्म रहाटी झाली जैसे महिपाटी. तिथे दर्शवणी वागदिवटी दर्शनाते दर्शीचे. येरू म्हणे द्वारस्थ बापा आम्ही नेनो पुण्यपापा कर्म सुकर्म अर्थ कंदर्पा. ईश्वरी अर्थी केले असे जैसे या लहराभास उभय नातळे
त्या सुखास हर्ष दरारा सावधपणास ठाई ठाई मुरत असे की नौका सरिता तोय जात दो थडी रुख दिसती पळत दो थडीचा बा एक साक्षीवंत रुखा पळ नेनेची की तो व्यक्त बहु घटक्षेती अंतर दिवटा बहु गबसती परी त्याची सदा दीप्ती नैनी मिरवे महाराजा तुटोनी नीती पुण्यद्रुमा आम्ही नेनू पाऊली उगमा तव ते म्हणती नरेंद्रोत्तमा बोल बोलसी हे काय जगी जन्मोदय देह धरिल्या पोटी कर्माकर्म उभे राहटी मिरविले हे प्रपंच राहटी पदार्थ सवे हे दोन्ही तरी बा त्यांच्या ग्रह कपाटी ना तळपे ना मिरवे शक्ती तरी आता लोपुणी कर्मांप्रती अर्थ तुझा सरेना जैसे वेचिल्या वाचून धन नातळे कदा हाटीचा कण तरी कर्माकर्म जल्पल्या विन अर्थ तुझा सरेना तरी प्रांजळ वचन प्रवाही काम सरिता मिरवल्याही तेने दर्शने अंबापायी संग माते मिरविसी नातरे गौण धरणी पोटी वदता अर्थन लाधे जेटी प्रांजळ वदकी शेवटी फिरुडे जाशील माघारा तुवा प्रांजळ वदल्या विन करुण देऊ तुझे गमन बहु चावटी जल्पल्यान शिक्षा पावसी येथे तू ऐसा एकता मच्छिंद्रनाथ म्हणे शासनी उदेला आदित्य सुख तेथे तुमची शक्ती अद्भुत केवी वर्णू मशक हो जो महाप्रलय महाभद्र रुद्र तो ग्रासुनी बैसला मुखचंद्र तेथे तुमची कथा महेंद्र काय असे मशक हो ऐसा एकता मच्छिंद्र गोष्टी परमक्रोधाची झाली दाटी मग त्या अष्टभैरव थाटी एकदाची उठावले जैसे अपार विधान थाटी अबळा सांडुनी उबला कोटी प्रदीप्त होणी सांगे गोष्टी महाखगी जाऊनिया तन्याय अष्टभैरव मांडिते झाले युद्ध पर्व कोणी त्रिशूळ परशु गांडीव टणकारिले ते समयी तो परजोणी असिलता मुद्दल गुरु ज्या परम कठीणता अंकुशवरची मांडू असता चक्रे चालती उद्देशे गदा दारुका यंत्र अचाट भाले गुप्ती कुठार बोयट ऐसी शस्त्रे तीव्र चाट करे कवळणी उठावले ते पाहुणी मच्छिंद्रनाथ भस्मजोळे गोपीला हस्त जय जय श्री गुरुराज दत्त म्हणून भस्म करी कवळुनी दाही देशा मंत्र गौरव विभूती चर्चुनी आपुला भाव मने मित्रावरून देव सिद्ध असोत मम काजा आश्विनी वरुण अग्निवात धरा मराधी वैजनाथ गणगंधर्व तरंगिणीवंत सिद्ध असो तो आम्हा ते बुद्धिसिद्धी योगी अपार ब्रह्मांडात नांदणार त्या सर्वांते नमस्कार साह्य असो तो आमुचे ऐसा जल्पुणी मंत्रशक्ती प्रेत दृढ झाली विभूती युद्ध समारंभ क्षेती आमंत्रिले सर्वांचे मग वज्र पंजर प्रयोगभूती धरास्त्रे नेमुनी शक्र दैवती मंत्र प्रयोग सबळ शक्ती भाळे विभूती चर्चित असे तेने शरीर वज्राहून ते समयी झाले अति कठीण मग म्हणे मच्छिंद्रनाथ पूर्ण कार्य साधा आपुले यावया ते कराल आळस तरी मातृपितृ शपथेस गुरु धिक्कारुणी निर्बळ यश मुखा काळे कराल की मग चिने संदेहरूपी मिरवणे येणे येथे मम कंदर्पी उडी सांडुनी कोरडे कुपी प्राण त्याच्यावा हे बरेच ऐस एकता वज्रवाणी पेटला सबळ जेवी अग्नी मग शस्त्रे शिखा नाथविधानी कवळ पाहती ग्रासावया जे अष्टभैरव भद्रकाळ शस्त्रे सांडिती उतावेळ म्हणे येथे याचा काळ चिताभस्मी मेळवा मग नाथ शरीरा लक्षुनी अष्ट शस्त्रे प्रेती प्रहार अनिष्ट त्रिशूळ फरश ते नीट दणानिती अंगाते अंकुश परज गुर्ज मुंदर मांडू गदा भालचक्र गुंफी खंजीर वरची असेल सबळ प्रहार भेदिती परितो शस्त्रे मच्छिणात तृणप्राय सकळ माणित शस्त्रवृष्टी घनवर्षत मच्छिंद्र पर्वत झालासे ऐसा होता ते अवसर निर्विघ्न दिसती ते शस्त्र मग परमकोपे गांडीवास्त्र सज्ज करीते पै झाले एकी निर्मिला वातशर दुजी निर्मिले कामास्त्र तीव्र तिचे निर्मिले वासवस्त्र महाशक्ती आगळीते चौथे योजिले नागास्त्र बंधन जे महा तक्षका हुनी दारुण पाचवे ब्रह्मास्त्र प्रवीण शापादपी विराजे सहावे रुद्रास्त्र प्रलय काळ की भक्षु पाहे ब्रह्मांड सकळ सातवे दानवास्त्र सबळ असंख्य पाहता मिरविती आठवे कृतातास्त्र कठीण प्रेरिता पावली मृत्यू काळ नाम
प्रचंड हस्तपाश कवळून असंख्य स्थिती मिरविती. ऐसे योजनी शरांद्रव मांडते झाले प्रलय पर्व शस्त्रांचे मंत्र गौरव दैवत शक्ती आराधिल्या. ऐसे योजनी गांडीवा गुणी प्रेरित झाले अष्टेजणी. मग ती अस्त्रे भ्रमता गगणी प्रलय काळ ओढवला. मातास्त्रांची प्रलय गती महापर्वत स्वर्गपंथी वायुचक्री भ्रमण करीती. अर्की कार्पास जेवता कामास्त परम कठीण उर्वशीचे चांगुलपण अन्यदारा करवित गमन मच्छिंद्र जती ये कृती त्याही परम सुंदर खाणी पाहता काममूर्छणी देवदानव मानव ध्यानी जपी तपी लागती वासवशक्ती अतिप्रौढी तेज प्रवेशता पडे ब्रह्मांडी मित्रता पाहुणी घालणे उडी उरली नाही मागुती ती शक्ती होता प्रकट शब्द करी कडकडाट तेने उचलू पाहे ब्रह्मांड पीठ धराकंप दाटला शेष दचकला आपुले मणी उंचावी तसे ग्रीवा मूर्धनी कुर्मपृष्ठी सरसावणी भय कापे चळचळा वरा उंचावणी दंत मणे धरा होती रसाव्यक्त दिग्गज भयभीत चित्त सरा धावती दशदिशा अस्त्रे नोहे प्रलय अचाट की प्रलय रुद्रांचा हळहळाट विमानी आणि पाहे सुबट त्या पळता समजेना तेज पाहता सत्य अद्भुत गंधर्व झाले मूर्छागत तारांगण होत चंद्र लपवी मुखाते सूर्य वरुणा करी दाटी मणे राहे खगापोटी वेगी प्रलय जेटी जगा माझे मिरवला शिव झाला भयातूर रक्षी कपाटे गिरिकंदर ऐसा प्रलय होता पार ठाई ठाई पडताची त्यात नागास्त्र विषय वल्ली सरणी प्रगटता विषाची प्रेरणी अघटित तेथे जाहली करणी आली विषाची मूर्छना होता ब्रह्मास्त्र शापाधिक त्यात प्रवेशला रुद्रास्त्र पावक तो क्षणे जाळू पाहे सकळीक ग्रासीन म्हणे ब्रह्मांड त्याते साह्यास्त्र दानवास्त्र झाले भयानक बहुधा रक्षक धावले तैशात काळास्त्र परम शिरले प्राण हरू लोकांचा ऐसी प्रलयाची होता मांडणी मच्छिंद्र देखता नयनी मग नव अस्त्र शक्ती मंत्र जपुणी विभूती ते सोडित असे तेने अस्त्र विचक्षणी कैसा ऐकावा प्रतापखानी वात अस्त्राचं पुढे जाऊनी पर्वतास्त्र विराजले यावरी कामास्त्रा पुढे जाऊनी संचरले अस्त्र विरक्त धड पडुनी तेने कामास्त्र बापुडे होऊनी पाठी देऊनी पळतसे वासवशक्ती अतिदारुण तियेचे पुढे झाले मोहन तेने महंता गेली पळून वासवशक्ती सर्वस्वे नागास्त्रांचे पडीपाडी खगेंद्राचं घाली उडी सकळ नागांची झुपडी दाढे खाली रगडीते यावरी ब्रह्मास्त्र प्रलया नळ यास्तवस्त्र उरवणे दी केवळ शांतीवरून वाचे सफळ आशीर्वचन नाथांचे यावरी रुद्रास्त्र उरवणे दी केवळ त्यापुढे धाडिले कार्तिकेयास्त्र बाळ येताची सर्व अंग झाले शीतळ कोप शाताब्दीत बुडाला दानवास्त्रा नाही मिती त्याची मच्छिंद्राचे देवास्त्र करी शांती सकळ त्याते पाहुणी जाती अंतरिक्ष स्थानी आपुल्या यावरी काळास्त्र गहन तेने संजीवनी अस्त्र पुढे पाहून मागोमागे पाश घेऊन निर्लज्जपणे पळताती ऐसे अष्टांची अष्टनिवृत्ती करुणी पावली सकळ शांती यावरी जे अस्त्र उरले नववे मिती त्यांची ख्याती परिसावी वातास्त्र अर्क प्रचंड प्रवेश करिता भैरवपिंड तेने विकळ झाले अष्टदैंड चलनवलन विसरले प्रथम वासव शक्ती प्रकट होता दणना उठला ब्रह्मांडी समजता तो प्रलयनाद अंबा ऐकता परिचारिका धाडीत असे त्या परिचारिका एकाकीने कोटी चामुंडा लावण्यखाणी शंकिनी डंकिनी योगिनी जळदेवता पातल्या चंडा रंडा मुंडा कुंडा मंडा वंडा आणि वितंडा ऐसा वर्णीला किती तोंडा अष्टराष्ट्री धाविनल्या परिपूर्वी 5 साती समाचारा आल्या असती त्यांनी पाहुणी प्रलयगती सकळ समुदाय तो आणिला त्याही चामुंडा तीव्र थोर शस्त्रास्त्री करीती मार परितो सुभट मच्छिंद्र निवारित अस्त्राने असो वातास्त्र आकर्षणी अष्टभैरव गेले क्षीण होणी प्राण विकळ देह धरणी निचेष चित पडियले यावरी एक क्षणी चामुंडा भार तयाचा कैसा झाला विचार भुलिक मोहनास्त्र कामशरी योजिले तव ते अस्त्र प्राबल्यवंत सर्वांच्या संचले देही गुप्त तेने क्षणके होणी मूर्छिंत पिशाच समान भ्रमताती कोणी वाद्ये घेऊनी नाचती कोणी उगीच टाळ्या पिटीती कोणी खगी चंद्री लाविती कोणी हसती गदगदा
कोणी म्हणते विमान आले, कोणी उग्याचं डोलेटी डोले, कोणी धावती मही पाऊले, पळता उलथोणी पडता ती, कोणी उगेची स्पुंदोणी रडती, कोणी गोंधळी गायन करीती, कोणी राणू भ्रमती आई बया म्हणोनी, कोणी लोळती धुळीत, कोणी मूर्तिका उधळीत, कोणी उदो उदो म्हणत, कोणी रडता पडता ती, कोणी निचेष्टित पडता धरणी मक्षिका गोंगाट करीती वदनी, कोणी उग्याच शिव्या देऊनी विवाद करीती नेपुरे, कोणी भेटती दाटती प्रेमे, कोणी काष्टती उभवणी सप्रेमे, नाना खेळ स्त्रिया उगमे पुरुष नावी होता ती, कोणी फेडूने नेसते वसन, वृक्षा नेसविते गुंडाळून, कोणी कळूने करी पाशान स्तनपान करीती त्या, कोणी काढूनी चोळी चिंदोटी त्याची नेसती लंगोटी, अंगा चचुणी भस्म चिमुटी भोपळा नरुटी कवळोनिया, कोणी ऊर्ध्व करुणी हस्त अलख म्हणून भिक्षा मागतो, कोणी शृंगार काढून निश्चिंत पाषाणाते लेवविती. ऐसा होता चमत्कार त्यात काय करी नाथ मच्छिंद्र, विद्या गौरवी प्रहर तया माझी संचरवी, जे अस्त्र चपळ सबळवंत बसले आसडूनी त्वरित, नेऊन्या गगनपंथे अंबराते मिरवली. मग त्या सकळ नग्न होऊनी नृत्य करती सकळवणी, त्याही सकळ आणि मच्छिंद्र मुनी मायास्त्रात्रे जल्पतसे, तेने करुण अपार पुरुष सर्वभूषणी महादक्ष, निर्मोनिया नाथ प्रत्यक्ष समोर संचार करवीत असे. ऐसे करुणी दृढ राहाटी स्मरणास्त्र जल्पले होती, तेने करुणी सर्व गोरटी देहान प्रति पातल्या, देहस्मरणी होतासी तो आपण आपल्याकडे पाहत, तो नग्न शरीरे केशमुक्त परमलज्जित मग त्या झाल्या, भोवते पाहती दृष्टी करुणी तो अपार पुरुष देखले नैनी, तेने फारच लज्जित होऊनी पळती सैराट नग्नची, तो पळत सहज नयनी भैरव पाहिले अनवस्थान, कंठी उरलासे प्राण रुधिरवणी सांडत असे, अनेक पाहिले नेत्रश्वेती मग पळून गेल्या जेते, भगवती अंबिका पाहुणी नग्न समजती आश्चर्यचित्ती करीत असे, म्हणे कावो ऐसे केले, कोणी तुम्हा ते नागविले, एरी म्हणते सुकृता संपले, म्हणून अवस्था ही झाली, माय व माये जोगी आला, कोणी कडूनी जाणू आम्ही त्याला, तेने करुणी अवस्था आम्हाला, प्राण घेतला भैरवांचा, आता जननी काय उरले, तुम्ही स्वस्ताना सोडा वहिले, नातरे दशा पूर्ण पावाल, आम्हा दिसते जननीये, भैरवांसारखे वीर धुरंधर, त्याचा प्राण कंठावर उरला असे बरवा, विचार आम्हा लागी दिसेना, तो जोगी नव्हे माये जननी, सूत प्रसवला दुसरा तरणी, पूर्वभयाची आर्ता मांडणी, जगा माझे मिरवेना, की एकादश प्रलय रुद्र, एकची शरीरी मिरवले भद्र, देवदानव नक्षत्र चंद्र, आम्हा वाटले ग्रासितो, की माये प्रलय विजेच्या स्थानास, आजीचा आली धरुणी यास, आप तेज महिवायू आकाश, ग्रासीला इसे वाटत असे, तरी आता वेगी माये या स्थानात ते आचवावे, कोणी प्रकारे वाचवावे, जीवित्व आपले जननीये, ऐसे बोलणी भयभीत कंपायमान बावऱ्या होत, कोणी बोलता चाचरा घेत आला म्हणून, ऐसे दीक्षामाय भवानी पाहुणी आश्चर्य करी म्हणी, मग स्वचित्तात पाहे शोधुनी, कोणाचा कोणता, तव तो महाराज कवी नारायण, उपरिचर वसूचा प्रियनंदन, मच्छिंद्र नामे अवतार धरुण, जगा माझी मिरवला, ऐसे आणून स्वचित्तांत, मग सगळा लागी वसने देत, पुढे घालुनी सबला समस्त, बाहेर आली जगज्जन जननी, मग मच्छिंद्रापाशी येऊन त्वरित, बहुप्रेमाने हृदयी धरित, तेने पाहुणी जगन्माते ते चरणावरी लोटला, मग घेऊन अर्की मच्छिंद्र नाथ, म्हणे बा प्रताप केला बहुत, तरी भैरव प्राणरहित झाले सावध करी त्याचे, ऐसे ऐकुणी अंबिका वाणी, प्रसन्न झाली चित्त भवानी, मग अस्त्रविद्या वाता आकर्षणे काढून घेतली ते समय, जैसे दुग्धा माझी तोय काढून घेत हंस समयी, तेवी वाता आकर्षण अस्त्र सदै काढून घेत ते क्षणी, की पंचाक्षरी कौशल्ये प्रती मही मांदुसे काढून घेती, तन्याय विद्याशक्ती काढून घेतो तो नाथ, किंवा स्वबुद्धी विचक्षण कार्य असता परस्वाधीन, ते युक्ती प्रयुक्ती घेती करुण, प्राज्ञपणे आपुलाले असो ऐशी दृष्टांत बोले, एरीकडे भैरव सावध झाले, चलनवलन सर्व संचरले, जैसे तैसे
शरीर मग झाल्या विचक्षणी दिशा पाहती दृष्टी करुणी तो जगन्माता अंकी घेऊनी मच्छिंद्राते बैसली. मग ते अष्टभैरव वीर येथे झाले अंबिके समोर म्हणती अंबे प्रताप थोर मच्छिंद्राने पै केला. आम्ही याची युद्ध मांडणी घेऊ सकळ परीक्षा कडसणी. मग नागपत्र अश्वस्थ्या हुनी कथा बदले अंबे ते नाग अश्वस्थ्या हुनी ऐकता गोष्टी. माता म्हणे हा धन्य दुर्जटी. मग मच्छिंद्राचं म्हणे माझे दृष्टी प्रताप काही दावी का. जैसे पयामाची तोय तोषून घेते हंस पय तेवी आता युद्ध संदेह काढून दावी चक्षुते. यावरी बोले मच्छिंद्रात कैसी दाऊ कोणत्या अर्थ. माता म्हणे हा पर्वत आकाशाते मिरविका मिरवेल परी जेथील तेथ पुन्हा ठेवी मूर्तिमंत. ऐसे ऐकता मच्छिंद्रनाथ करी कवळी भस्माते. मग वायू अस्त्र फणिदैवत मंत्रजल्पे केले युक्त पर्वती फेकिता भस्म होत उदय वातची जो झाला. वातमोळी कद्रुनंदन पर्वतमोळी शीघ्र वाहून वातचक्री करी भ्रमण चंडरथा समानकी. त्याते उलथावया शक्ती अंबा पाहे आपल्या चेती तरी परिशैष मोळीची पर्वत माती दृढ असे ढळेना. मग मणी म्हणे हा धन्यनाथ जेने ऐक्य केला पर्वतवात शत्रू समरी ऐक्यचिन चित्त मिरविलाही हे धन्य. पर्वत पूर्ण वातावरी तो वात मिरवी घेऊन शिरी जैसा मत्स्य कोंदरी एवढी दडाला की व्याघ्र अजाना दवटी नांदविले एका पेटी की उरगारी सांगती गोष्टी प्रेमभावे मिरवून तन्मय मच्छिंद्रे केले धन्य सद्विद्येचे धाम रचिले. मग कुरवाळुनी म्हणे वाहिले पर्वताते उतरी का. मग मच्छिंद्र वाता आकर्षून ठाईच्या ठाई नग उतरून ठेवून अंबेचे समाधान सद्विद्येने पै केले. यावरी नाथ आणि भगवती गेली अंबिका स्थानाप्रती तेथे राहून 3 रात्री पुसवणिया चालिले. मग अंबा प्रसन्न होऊन अस्त्रे दिधली त्याते 2 स्पर्शास्त्र अस्त्रभिन्न प्रसादाते निवेदिले. असो ऐसा प्रसाद घेऊन निघता झाला मातेसी नमून 12 मल्हारांचा मार्ग धरून जाता झालं तो नाथ. पुढे 12 मल्हाराचे कथन श्रोत्या सांगे धुंडीनंदन नरहरी मालू नामाभिधान जगा माझे मिरवेतो. स्वस्त श्री भक्ती कथासार समस्त गोरक्ष काव्य किम्यागार सदा परिसोद भाविक चतुर्थाध्याय गोड हा 163. श्रीकृष्णार्पणमस्तु. नवनाथ भक्तिसार चतुर्थाध्याय समाप्त. अलख निरंजन आदेश. अलख निरंजन आदेश. श्री नवनाथ महाराजांकी जय हो. दत्त गुरुवे नमो नमः.